तुम्ही मला ना एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही त्या घरात पाऊल ठेवलंच का? तुमची हिंमत कशी झाली? आता उगाच मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका, विषय बदलू नका. मी विषय बदलत नाही, पण मला जाब विचारण्याच्या आधी तुम्ही एका क्षणात तुमचा स्वाभिमान त्यांच्या पायाचे ठेवून आलात याचा विचार करा. मी तसं काही केलेलं नाहीये. तुम्ही तसंच केलाय, पण तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्हाला गोष्टी जाणवत नाहीत, समजत नाहीत. आपलं काय ठरलं होतं? ही केस जिंकल्यावरती सन्मानानं त्या घरात जायचं, पण त्या आधीच तुम्ही आपला मान सन्मान त्या घरात जाऊन धुळीला मिळवलात. कसल्या मान सन्मानाच्या गोष्टी करताय तुम्ही? आता आपण कुठे राहतोय, काय पद्धतीने जगतोय हे जरा बघा. हे असलं आयुष्य जगणार आहोत का आपण कायम? हे असलं आयुष्य कोणामुळे जगावं लागतंय आपल्याला? तुम्ही ज्यांचा उंबरठा ओलांडलात ना त्यांच्यामुळेच ना. मग त्यांना आता त्यांच्या चुका कळल्यात ना, मग आपणही सगळं विसरून तिकडे जायला काय हरकत आहे? केलेलं फक्त चुका होत्या नाही, गुन्हा होता, तो पाप होतं, ते तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. आई, आव्हानचं म्हणणं मलाही पटतंय. बाहेर मी काही बोललो नाही, कारण विक्रांत आणि उर्मिला वहिनींसोबत मला आपल्यातले मतभेद दाखवायचे नव्हते. पण तू जे हे आम्हाला न सांगता तिथे गेलीस ना, ते मलाही आवडलेलं नाही. वा इंद्रा, वा, छान चाललंय तुमचं सगळ्यांचं. म्हणजे मी तुमच्या काळजीपोटी तिथे गेले, मला इथे कुणाशी बोलू काय करू काहीच कळत नव्हतं, म्हणून मी तिथे गेले. तर कोणाशी बोलावं कळत नव्हतं म्हणून त्या घरात गेलात, ज्या घरातल्या माणसांनी आपल्याशी दगा केला, आपला अपमान केला, आपल्याच घरात आपल्याला नोकर केलं. तुमच्या नवऱ्यावरती नाही नाही ते आरोप केले. त्या घरात जाताना तुमचं पाऊल थजावलंच कसं? तुम्ही जर का गरीब वस्तीत गेला असतात ना, गरीब माणसाकडे गेला असतात ना, तरी मला चाललं असतं, आवडलं असतं मला. पण तुम्ही काय केलं? तुम्ही बोलायला त्या घरात गेलात ज्यांनी तुमच्या नवऱ्याला लाथाडलं. हो, त्यावेळी माझ्या मनात जे काही सुरू होतं ना, त्या सगळ्यात मला हे काही सुचलं नाही. हो, मला जे वाटलं ते मी केलं, आणि मला वाटत नाही यात काही मी गैर केलं. तुम्हाला खरंच काही गैर वाटत नसेल ना, तर चालते वा इथून, जा एकटं जाऊन राहा त्या घरामध्ये. त्यांच्या सोबतीला त्यांच्या आयुष्याचा भाग व्हा तुम्ही. आम्ही तिकडे राहतो या छोट्या घरामध्ये, आम्हाला आमच्या अवस्थेवर सोडून कायमच्या निघून जातो मी. काय म्हणालात तुम्ही? मी निघून जाऊ? हो, निघून जा इथून, कारण तुम्हाला घाई झाली आहे. केसानं गळा आपल्याला लोकांच्या खांद्याला खांदा लावून बसण्याची. अहो, अहो, इथे बसा, तुम्ही बसा, मी पाणी आणतो. हे जरा पाणी प्या. हे घ्या पाणी. तुमच्या हातून मला काही नकोय. राणी, आबा, आबा शांत बाबा, घ्या घ्या पाणी, प्लीज आबा पाणी प्या. काय चाललंय तुमचं? मी त्या घरात जाऊन आले तर काय एवढं मोठं पाप केलंय का? आबा, आई, नको ना आता तो विषय. इंद्रा, बघतोयस ना कसे वागताय ते माझ्याशी? कोण कसं वागतंय त्याला कळतंय. त्या घरात जाऊन तुम्ही माझ्या स्वाभिमानाशी खेळून आलात, ते मी कधीही सहन करू शकणार नाही. हो, मी आपल्याच घरात गेले ना, यात काय तुमच्या स्वाभिमानाशी खेळ केला? हो, ते घर जरी आपलं असलं तरी तिथे वावरणारे माणसं आता आपली राहिली नाहीत. ते घर मी मोठ्या कष्टानं प्रेमानं उभं केलंय. ते घर उभं करताना मी कुठलीही तडजोड केली नाही, पण त्या घरातल्या माणसांनी काय केलं? मला फसवून माझ्याकडनं ते घर हिरावून घेतलं, आपल्याला आपल्याच घरातून बेघर केलं. आणि ही गोष्ट तुम्ही एका क्षणात विसरलात.
ज्या घरात मला सन्मानानं जायचं होतं, आज तुमच्यामुळे मला त्या घरात मान खाली घालावी लागली. बोला, का गेलात त्या घरात? काय पाऊल ठेवलं तुम्ही?